पैसा येतो पैसा जातो, पैसा टिकत नाही, असं का होतं? हर एक माणूस आज परेशान आहे. तर आज आयुष्य बदलणारा आयडिया आहे मित्रांनो, जरूर बघा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करा. एक माणूस आपल्या गुरुकडे गेला आणि गुरुजीला म्हणाला, गुरुजी मी रोज 12 तास काम करतो, परंतु पैसा येतो पैसा जातो, पैसा टिकत नाही, माझं आयुष्य बदलत नाही, असं काय होतं? तेव्हा गुरुजी म्हणाले, बाळा मी तुला एक 2 माणसाची गोष्ट सांगतो, ध्यानपूर्वक ऐक, आचरणात आण, तुझं आयुष्य बदलल्याशिवाय राहणार. तेव्हा गुरुजी सांगू लागले, एक माणूस धागडीनं नदीवरून पाणी आणायचा, तो रोज पाणी आणायचा आणि नंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी रिकाम्या घागरीनं नदीकडे जायचा. दुसरा माणूस तो सुद्धा पाणी भरायचा, परंतु त्याने नदीकडून आपल्या घरापर्यंत पाईपलाईन केली आणि त्या पाईपलाईनद्वारे तो सतत पाणी त्याच्या घरी घेत होता. त्याला पुन्हा नदीकडे जाण्याची गरज भासत नव्हती, कारण त्याने एक सिस्टम तयार केली. मित्रांनो, पहिला व्यक्ती म्हणजे तो नोकर व्यक्ती आहे. पहिला माणूस म्हणजे तो नोकर आहे, कारण तो मेहनत शिकतो. तो कामाला गेला तर त्याला पैसा मिळणार आहे, तो कामाला नाही गेला तर त्याला पैसा मिळणार नाही. परंतु दुसरा जो माणूस आहे त्याने सिस्टम तयार केलेली, तो झोपला, थांबला, संपला किंवा गावाकडे गेला तर त्याचे सिस्टम चालूच राहणार होती, कारण त्याने जे इन्कम सोर्सचे मार्ग आहेत, पैसा येणारे जे मार्ग आहेत ते प्रभावित ठेवले होते. त्याने त्याच्यासाठी एक सिस्टम बनवली होती आणि म्हणून अशी सिस्टम बनण्याची गरज आहे. पण असे खूप लोक आहेत, कारण बहुतांश लोक 99% लोक हे फक्त आजचा विचार करतात, भविष्याचा विचार करत नाही. म्हणून बाळा, असा भविष्याचा विचार केला पाहिजे आणि अशा प्रकारची सिस्टम बनवली पाहिजे, म्हणजे तुम्ही पुन्हा शून्य येणार नाही. श्रीमंती म्हणजे पैसा नव्हे, तर ती स्वातंत्र्याची एक स्थिती असते.